मध्ये आता शेअर बाजार कोसळलेला दिसतोय। सेन्सेक्स मध्ये 3000 अंकांची घसरण झाली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, निफ्टी मध्येही 1000 अंकांची घसरण झाली आहे। त्यामुळे आता या युद्धाचे परिणाम आपल्याला शेअर मार्केटमध्येही दिसतायत। सेन्सेक्स आता 3000 अंकांनी घसरलाय। प्री ट्रेडिंग मध्ये शेअर बाजार कोसळलेला दिसतोय। त्यामुळे आता आज बाजाराची परिस्थिती काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, आता या युद्धाचे परिणाम आपल्याला प्री ट्रेडिंग मध्ये बघायला मिळणार आहेत। काय पुढचा आजचा दिवस असू शकतो? मुख्यतः आज बाजारामध्ये जी सुरुवातीला व्होलेटिलिटी दिसते ती संध्याकाळपर्यंत काही प्रमाणावर रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकते। 7000 अंक अगदी सुरुवातीला पडून 3000 अंकांवर या ठिकाणी बाजार प्री मार्केटमध्ये स्थिरावलेला पाहायला मिळतोय। डोमेस्टिक मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेअर्सची मागणी आहे। या परिस्थितीमध्ये जो भारतीय ग्राहक आहे तो निश्चित बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर परतताना पाहायला मिळेल। जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता पाहायला मिळाली तरी सातत्यानं गेले 6 महिने भारतीय बाजारातील जो ग्राहक आहे तो शेअरमध्ये गुंतवणूक करतोय असं चित्र आहे। त्यातून बाजार सातत्यानं वाढीला जाताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे तातडीनं खूप मोठ्या प्रमाणावर पुढचे 5 ते 7 दिवस याचा परिणाम राहील असं नाही। पुढचे 1-2 दिवस निश्चितपणे याचा परिणाम पाहायला मिळेल। जर युद्ध आणखी भडकलं, ते अरब राष्ट्रांकडे आलं, ते पाकिस्तानकडे आलं, दुसरीकडे ते अमेरिकेतही जर इस्रायल आणि अमेरिकेतही जर अणुहल्ले झाले तर निश्चितपणे परिस्थिती विपरीत होऊ शकते। मात्र तातडीनं परिस्थिती अत्यंत बिकट होईल अशी परिस्थिती दिसत नाही। निश्चितच भारतीय बाजार पुन्हा एकदा सावरताना संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता युद्धाचे परिणाम आपल्याला प्री ट्रेडिंग मध्ये बघायला मिळतात। तर आज दिवसभर मार्केट तसंच राहून संध्याकाळी परत एकदा आपल्याला सुधारणा यात दिसू शकते। तर काही दिवसांचा यावर परिणाम होऊ शकतो अशी माहिती आपल्याला सरांनी दिली आहे। तर युद्धाचे थेट परिणाम हे शेअर बाजारावर आज दिसून येत आहेत।